कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, फार काही वाटलं तर आपल्याला पण निघावं लागेल ना? येस मॅडम। काय तोंडे बोला मॅडम, असं कळलं की ती मुलं पुण्यातली आहेत आणि 3 मुलं आणि 2 मुली आहेत। बरं, ते सकाळीच गडावर पोहोचले होते आणि त्यांच्यापैकी एकाचाच फोन चालू आहे। पण ते गडावर अडकले कसे काय? गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, एक मुख्य मार्ग आहे आणि एक गडाच्या मागून आहे। तर ते सकाळी गडावर जाताना मुख्य मार्गावरनं गेले असतील आणि खाली उतरताना आता ते मागच्या मार्गातनं उतरतायत असं कळले। हे कशावरून बोलताय तुम्ही? काय तोंड? ते सर मी अंदाजाने सांगतोय, नक्की नाही सांगत आहे। मॅडम, अशा परिस्थितीमध्ये अंदाज बांधणं म्हणजे मला थोडं योग्य नाही वाटत। अर्जुन त्यांचं बरोबर आहे। कसं मॅडम? ती मुलं गडाच्या मागच्या बाजूनेच उतरतायत। हां, पण मॅडम तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगताय? काय तोंडे तुम्ही आता काय म्हणालात? त्यांच्यातल्या एका मुलाचा फोन सुरू आहे, बरोबर? हो म्हणजे त्याच्या फोनला रेंज आहे ना? हो। गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावामुळे त्या फोनला रेंज आहे। ओ करेक्ट, हा मुद्दा तर माझ्या लक्षातच नाही आला। आता एक काम करा, हां. हे लोकेशन कन्फर्म करा आणि आपल्या पथकाला पाठवा। बरं, आपलं पथक तिथे जवळपास कुठेतरी असेल, त्यांच्यासोबत थोडं खायला वगैरे दिलंय का? हो मॅडम। गुड। हां। आता चेक करा पथक कुठपर्यंत पोहोचले, पटकन। येस मॅडम, ती मुलंही खूप पॅनिक झालेत आणि ते सतत फोनवर फोन करतात। ग्रेट, इथून फोन कनेक्ट होऊ शकतो, मला बोलायचंय त्यांच्याशी। ऑफकोर्स वी कॅन ट्राय। हां, जस्ट अ मिनिट। हॅलो, त्या मुलांशी जरा कनेक्ट करून देता का? एवढ्या अवघड वेळेत पण इतक्या शांत डोक्याने विचार आपणच करावा। जिथं बाकीचे विचार करणं थांबवतात तिथं हिचं डोकं काम करायला सुरुवात करते। मला थान खूप लागली, पाणी आहे का थोडं? हो आहे थान, पण संपलंय। जाऊ दे। अननोन नंबर आहे, कळत नाही कोणाचा आहे। हॅलो, नमस्कार, मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने बोलतेय। हॅलो मॅडम, आम्ही 2 तास झालं तिथं अडकलोय गडावरती, प्लीज वाचवा मॅडम, प्लीज। हे कलेक्टर मॅडम बोलतात। हे बघा, एकतर तुम्ही आधी शांत व्हा। हे बघा, आमचं पथक तिथे रवाना झालंय, ते थोड्याच वेळात पोहोचेल, तुम्ही अजिबात काळजी करू नका। कधीपर्यंत येईल मदत मॅडम? थोड्याच वेळात पोहोचतील, ते जवळपासच आहेत तिथे। मॅडम खूप अंधार आहे आणि आमच्यातल्या एका मुलीला लागलंय पण। हो मॅडम, आणि आम्हाला काय करायचं ते काय कळत नाही। आणि तसं पण मॅडम, अजून आम्ही इथं थांबलो ना तर जगणार नाही, त्यापेक्षा आम्ही हळूहळू खाली उतरतो। एक मिनिट थांबा। हे बघा, आधी शांत व्हा। मी तुम्हाला म्हणाले ना, लवकरात लवकर पथक तिथे पोहोचेल। हे बघा, मी आत्ताच अपडेट घेतली आहे सगळी। कुठं आलेत ते? खेड शिवापूर पासून पुढे निघालेत ते, थोड्याच वेळ तुम्हाला येऊन भेटतील। मॅडम, तुम्ही नक्की सोडवाल ना आम्हाला? हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही नक्की सोडवू तुम्हाला। तुम्ही किती लोक आहात? 5 जण आहात ना तुम्ही सोबत? हो। हे बघा, मग ही वेळ घाबरून जाण्याची नाहीये। मी किती काही म्हटलं तरी तुम्ही एकमेकांना धीर द्या, तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा। या परिस्थितीत काय चांगलं घडू शकतं असा विचार करा ना। अहो मॅडम, आम्ही प्रयत्न करतोय पण। हे बघा, सोबत असेल ना तर सगळं काही करतायत। तुम्ही एकमेकांच्या सोबत राहिलात ना तर काहीतरी मार्ग निघेल, तुम्ही लवकरात लवकर तिथून बाहेर पडाल। आता एकमेकांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा, बस। आप्पे, लईच खंबीर आहेस तू आणि म्हणूनच आजपर्यंत अमोलला एकटीनं मोठं केलेस, पण तुझा खंबीरपणा आज डोळ्यांनी बघितलाय मी। हे बघा, आता अजिबात घाबरू नका, तुम्ही थोड्याच वेळात तुमच्या घरी असाल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो, भांजे, चित्र जरा जपून काढा बर का। असं म्हणतात की नजर लागली की चित्र खराब होतं। बर, अहो तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हो? अगं, अमोलचं चित्र भारी असतं ना, म्हणून म्हणलं कोणाची नजर लागू नये। हा, बास बास, मला कळतंय हा तुला काय म्हणायचंय ते। आणि दीपक, आधी नव्हता रे असा बोलत तू? आधी तुम्ही पण नव्हते अशा वागत। अहो, तुम्ही त्यांना सारखं असं म्हणत नका जाऊ हा, वयाने तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत त्या। राहिलं भांजे, आज कसलं चित्र काढायचं चाललंय म्हणायचं? मामा, हा सिक्रेट आहे, एकदम टॉप सिक्रेट। छोटे सरकार, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणते चित्र काढताय ते। सांग बरं मम्मा।
आज तुम्ही तुमच्या दुसऱ्या बर्थडेचे चित्र काढताय हो ना? एकदम करेक्ट मम्मा. पण मम्मा तू बाबाला सांगू नको प्लीज. अमोल बाळा, अरे चित्र ठीक आहे पण तुझे मा बाबा कुठे आहेत? हा अगं रात्री कामावरनं त्यांना यायला उशीर झाला ना, त्यामुळे झोपले असतील. झोपू दे जरा. हा म्हणून मी पण उचललो ना त्या दोघांना. रुपाली ताई चला मग, आजचा नाश्ता आपणच बनवू. नाही नाही मोना, तुम्ही कशाला? नाश्त्यासाठी आम्ही काहीतरी करतो आज. काय पार्टनर, करायचं का? हा चालतंय की. तुम्ही म्हणाल तसं. चला मग. चला. अरे तू तर म्हणलेला दाजी झोपलेत. अरे मामा बाबा सकाळी झोपला होता पण मला माहित नाही ती कधी गेला. आवरलं सगळ्यांचं? आवरलं का दीपक? झाली आंघोळ? हो झाली. भाऊजी आमच्या सगळ्यांचं झालंय आवरून. अहो पण तुम्ही कुठे गेला होतात सकाळी सकाळी आवरायचं सोडून? मी कुठं जाणार, जरा अंगाव घडलो होतो वहिनी, त्यामुळे ते जॉगिंगला गेलो होतो. बाबा तू येताना माझ्यासाठी काय आणलंस का रे? सॉरी, मी तुझ्यासाठी काय आणणार होतो का? म्हणजे मी तुला तसं म्हणलं होतो का? सॉरी बाळा, मी काय आणलं नाही बरं का. नाही पण तुझ्या हातात काय रे बाबा? कुठे आहे काय हातात? काहीच नाही. काय तू चित्र काढतोयस ना? मस्त, वा काढा, चित्र काढ. आहे मी. अरे बाबांनी काहीतरी माझ्यासाठी आणलेलं दिसतंय रे. अरे मला पण तसंच वाटतंय बघ. मामा मी आलोच. अमोल अमोल अरे नाश्ता. मोना येतो मी. रुपाली ताई खरंच अर्जुन दादांनी वंशासाठी काही आणलं असेल का हो? भाऊजींचा काही नेम नाही हा, पण ते कळणार कसं आपल्याला? तू थांब मी बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग मी तिची सासू म्हणून माझ्या सुनेला एकटं पाडू शकत नाही आणि एकटं सोडूही शकत नाही. ये रूपा, 2 ताटं घेऊन बाहेर ये. आजी मी पण येते तुमच्या बरोबर. नको श्वेता. अहो असं कसं, मी येते ना बरोबर. म्हणजे श्वेता, तू लीलाच्या शिक्षेमध्ये सहभागी झाली होतीस? झाली होतीस का? रूपा ताटं घेऊन बाहेर आहे. अगं बाई आज तू करतेस का हिशोब? चला बरं, एरवी बाबा करतात. ऐक केवढं काम करतं माझं बाळ. कर कर कर. मी पण मदत करते तुला, म्हणजे लवकर आवरून होईल. चालेल, पटापट होईल. थँक्यू. तू घे पुसून, मी आहे. रेव ते आत बसते, माझी उगाच गडबड तुझ्यामध्ये. आहे मी आत. आता कोणाबरोबर पत्ते खेळू मी? एकटीच कशी काय खेळू? भूकही लागलीये मला. आधीच माहिती असतं ते निदान संध्याकाळीच भरपूर खाऊन तरी घेतलं असतं. ये.
आजी तुम्ही ये रुपा ठेव इथे. पाणी घेऊन ये. हो. चला लीलाबाई जेवायला बसा. आजी पण एजे काय तुझं एजे हा? अभिरामनं तुला उभं राहण्याची शिक्षा दिली, उपाशी राहण्याची नाही. खरं तर मला भूक लागलीच होती. लागली होती ना, वाट कसली बघतीये. चल बस जेवायला घे. निदान जेवताना तरी बस बाळा. मी बसणार नाही. हा उभ्या उभ्या कोण जेवतं का? नाही जेवत. जेवताना बसायचंच असतं, नाहीतर अंगाला लागत नाही जेवण. नाही मग मला जेवायलाच नको. आजी मला कुठल्याही परिस्थितीत एजंटची शिक्षा मोडायची नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एजंटचं हे कपाट आहे, म्हणजे अंतराताईंचं हे कपाट असेल. तुला माहितीये कोणाचं कपाट आहे? माझ्या अंतराचं कपाट आहे. हाऊ डे यू टच इट. घरातल्या कुठल्याही माणसाला अलाउड नाहीये या कपड्याला हात लावणं. तर तू कशाला करतेय सगळं? आवडतात तुला चुका करायला? किती वेळ सांगायचं तुला? तुला सांगितलंय इथे यायचं नाही, तरी परत परत येत राहते इथे. तुला चुका करायला खूप आवडतात का? आउट. गेट आउट नाउ. तुला एकदा सांगून कळत नाही का ग? हा? पण आजींनी मला सांगितलं आता हीच माझी खोली. कुठे जाऊ मी? आय डोंट केअर. आईच्या रूम मध्ये राहा, नाही तर गेस्ट रूम मध्ये राहा, पण इथे परत यायचं नाही. हे बघ, हा दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज अंतराचा बर्थडे आहे. प्लीज डोंट स्पॉइल इट फॉर मी. गेट आउट. जाता. आणि एक मिनिट लक्षात ठेव, परत माझ्या खोलीमध्ये पाय ठेवायचा नाही. तूच म्हणाली होतीस ना की माझ्या सगळ्या अटी तू मान्य करशील, तर ही पण एक कंडिशनच आहे. माझ्या खोलीत पाय न ठेवायची. जाता. आउट. हिटलर कपाटाला हात लावायला गेले तर इतके काय चिडले? इतकं काय असेल त्या कपाटात? तो फोनवाला माणूस म्हणतोय तसं त्या कपाटात खरंच पुरावा आहे. पण अंतराताई जर खरंच फोन होऊन ते गेल्या असतील तर घरात सगळ्यांना ह्याबद्दल माहिती असायला हवं. आणि एजंटनी जर फोन करून ते लपवलं असेल तर आजींना निदान अंतराताई कशा गेल्या हे तरी नक्की माहिती असेल. येस, आजींना विचारायला पाहिजे की अंतराताई नक्की गेल्या कशा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. क्षेत्राच्या पोटी विरोचकाचा अंश वाढतोय. मी
इंद्राणींशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सत्य आत्ताच नेत्राला कळायला हवं. साहेब माझ्यापासून काही लपवत आहेत का? असं काय घडलंय? साहेब आता पुन्हा त्या विरोचकाने काय केलं विरोचकाने? नाही काही केलं नाही, पण पुन्हा तेच बरळत होता की माझ्या गर्भात विरोचकाचा अंश वाढतोय. तो सतत तेच तेच का बडबडतोय? मला काय वाटतं माहितीये, डॉक्टरांकडे जे काही झालं होतं ना, बहुतेक विरोचकाला कळलंय आणि म्हणून अंदाज लावून तो हे सगळं बोलतोय आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दाम. करेक्ट आहे तुझं नेत्र, तू म्हणतेस तसंच आहे. पण नेत्र आपलं ठरलंय ना त्या विरोचकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं म्हणून. तू नको विचार करूच या सगळ्याचा, आराम करतो. नेत्रा साहेब तसंच दुखत होतं. ऐका ना, उद्या काही झालं तरी डॉक्टरांकडे जाऊया. हा जाऊयात आपण डॉक्टरांकडे. तू झोप पण आता, आराम कर. विरोचक म्हणाला की विरोचक म्हणाला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गोंडस आहे की नाही? प्रत्येक कृतीचं तुला आता असंच उत्तर मिळणार विरोचका. सगळ्याचा हिशोब होणार आणि तोही याचा सकट. किती वेळा सांगायचं तुला? शरण ये विरोचका.
शरण मी येऊ? शरण तो येतो नेत्रात ज्याला स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसत असतो. मी तर हे युद्ध जिंकल्याचं मान. शरण तुला यायचंय नेत्रा, कारण तुझ्या गर्भात विरोचकाचा अंश सोडलाय मी. तो तुला शरण यायला भाग पाडेल. मित्र सोड तिला. मित्र सोड. काय करतेस तुझा मित्र? मित्र ऐकलंस ना मी काय बोलले ते? जरा डोळ्यावरची पट्टी काढ आणि बघ आजूबाजूला काय घडतंय. कळेल. आत्याबाई समजावा बायचीला, तुम्हाला तर सगळंच माहितीये ना. सांगा सांगा तिला. नेत्रा आपण दुसरा मागूया. हा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चारू, अगं तू तुझ्या बाबांचा मान राखू शकली नाहीस. इथे सासरी सगळ्यांसमोर मला कमीपणा आणलास. मग तुला कोण कसं घरात ठेवून घेईल? पण चारू, तुला तुझ्या घरी जाण्याचा एक पर्याय होतो. माहीसर किती गेलंस? कारण तिला इकडेच यायचं होतं. इथूनच जाताना ती ठरवून गेली होती की मुंबईला जायचं आणि परत इथेच यायचं. ही साळसूतपणाचं आव आणून जे काय मुंबईला गेली होती ना, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. नाही, ते काही नाही. काहीही झालं तरी तू इथे राहायचं नाहीस. तुला मी उद्याच दादाकडे पाठवते. नाही मामी, श्रीनू, अरे हिने आतापर्यंत काय केलं माहितीये ना तुला? एवढं सगळं करून ती परत इथे आलीये. हो पण त्यात तिचा काही दोष नाहीये. मीच तिला म्हटलं की तू कुठेही जाऊ नकोस, अंदिवलीला परत चल. काय श्रीनू, अरे इलास तू ते का सोडून आलास ना त्या उदसे का? तू कशा इकडे इलास परत? तू का सांगितलं होता ना इकडे परत यायचा नाही, मग कशात परत येलेस? आदित्य मला माफ करा. तुका काही एक माफी वगैरे मिळणार नाही. चल चल, आधी बाहेर म्हटलंय ना. आई थांब. श्रीनू, चारू कुठेही जाणार नाही, ती इथेच राहील. म्हणजे माझ्या शब्दात काही किंमत नाही काय? हा,
ओवी कुठे जाणार नाही, चारू कुठे जाणार नाही, या सगळ्या तूच ठरवणार काय? या घरात ना कोण राहणार आणि कोण नाही राहणार ना तर मी ठरवणार. तू मका अक्का शिकवू नकोस. आणि तू निघ या घरातून. चल बाहेर म्हटलंय ना, चल बाहेर. आई अगं असं काय करतेस तू? जरा वेळ काळ बघ, एवढ्या रात्रीच्या वेळी कुठे जाईल ती? याचा विचार तिने इकडे येण्याआधी करू वया होता. आणि तुका काय वाटता तिने इकडे राहू वया? तर मग ठीक हा, ती का राहू दे ना, राहू दे. मग माझ्या मैत्यावरून ती काय येऊक लागतला? आई अगं काय बोलतेस तू? बरोबर बोलताय मी. ह्या उद्याच एक ना मी परत घरात घेणार नाही, कळला ना? आता तूच ठरव, तू काय या चारू घरात राहू होई की तुझी आऊस हवी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काही म्हणा पण ओवी गुणी हा. संध्याचेच गुण उतरलेत त्याच्यात. ओवीच्या रूपात माझा संध्याच माझ्या सोबत असाच वाटतं माका. उमा, खरं सांगायचं तर माका सुरुवातीला वाटलं होता की परदेशात वाढलेली पोर हा आपल्या नांदिवली गावात एक दिवस पण राहायची नाही. पण पोरीनं सगळा खोटा ठरवला आणि मुख्य म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये सहज मिसळली ती. खरं बघायला गेला तर विजयरावांबरोबर तिथं परदेशामध्ये आनंदात मजेत राहिला असता, पण तसा नाही, हट्ट धरला की माका इकडंच राहायचं. आता याला काय बोलायचं? मावशी, दादा, या बघा 100 वर्ष आयुष्य. चारू, 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 तू मुंबईत गेलं होतस ना? अगं चारू, तू तू परत कसा येलास? आणि श्रीनू खाया? चारू, सगळं ठीक आहे ना? दादा, चारू मुंबईला गेली होती. श्रीनिवास तिला तिच्या मावशीकडे सोडायलाही गेला होता, पण तिच्या मावशीने तिला घरी राहू नाही दिलं, म्हणून श्रीनिवास तिला परत घेऊन आला. आणि काय ओवी, काय झालं? चारू इकडे आली, पण लाली आत्या तिला घरी राहू नाही देतात. त्यांनी तिला जायला सांगितलं, म्हणून मी हिला इथे घेऊन आले. ओवी, मला जाऊ दे. हवं तर मी देवळात जाऊन थांबेन. अगं पण मी इकडे नको. माझ्याच माणसांना मी नकोशी झाले. तू मला इथे का घेऊन आलीस? मला जाऊ दे घरी. मला अजून कोणाला त्रास नाही द्यायचा आहे. प्लीज प्लीज, मी तुझ्या पाया पडते. हवं तर प्लीज मला जाऊ दे. चारू, 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 असं का बोलतेस तू? आम्ही कोणीच लागत नाही तुझे. चारू, अगं लहानपणापासून इथे नांदिवलीत येऊन राहतोस ना. जेव्हा जेव्हा येलस तेव्हा कधी आमच्या प्रेमात तुका परकेपणा वाटलो काय? नाही ना. अगं जसा ओवी तसाच तू आमच्यासाठी. तुका वय तेवढे दिवस राहू येते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय हुरहुर बिरहुर काय 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 करून घेऊ नका. मनात येणारे जे उलट सुलट विचार आहेत त्या सगळ्या विचारांनी पॅक करून ठेवायचं कपाटात. निवांत चला तिकडे, आहे की नाही? अक्षरा, खरंय अधिपती, तुम्हाला ताईने बोलवलंय. बरं,
काय काय भुवनेश्वरीने आमचं बोलणं ऐकायला सांगितलंय? नाही, तसं काय बी नाही. जा. मग झाली तयारी? हो, चालूच आहे. कसला विचार करतेस? अक्षरा, आता तुम्ही फिरायला चाललाय, मजा करायला. आता बाकी मागचा विचार नाही करायचा कसलाही. बाबा, तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि प्लीज प्लीज मॅडमशी सारखे भांडू नका. अक्षरा, तू आता तुझ्या ट्रिपचा विचार कर. इकडची काळजी नको करू, मी आहे इकडे. तू 4 दिवस का होईना त्या बाईपासून लांब जातेस ना, मला याचा आनंद होतोय. कधी कधी वाटतं मला अक्षरा की तुम्ही वेगळं राहायला हवं. काय काय बोलताय बाबा तुम्ही? असा विचार माझ्या मनातही येत नाही, कधीच नाही. तुझ्या मनात नाहीच येणार, मला माहिती आहे. तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस, पण ती भुवनेश्वरी तशी नाहीये ना. ती तुला सुखानं नाही जगू देणार कधी. अक्षरा, नशिबानं तुझ्यासारखी बायको मिळाली अधिपतीला. त्या बाईनं माझं वाटोळ केलेलंच आहे, पण अधिपतीचं वाटोळ झालेलं मी नाही बघू शकत. आणि ती बाई काही या घरातनं बाहेर नाही जाणार. म्हणून मला वाटतं की तुम्ही दोघांनी कायमचं बाहेर जायला हवं. हो बाबा, तुम्ही प्लीज असला काहीतरी विचार करू नका, असं बोलू पण नका. आणि हे अधिपतींना तर अजिबातच पटणार नाही. मला माहिती आहे ते, पण तू आहेस ना, तू समजाव त्याला. आता 4 दिवस दोघे बाहेर जात आहे, तुला वेळ मिळेल. एकदा बोलून बघ या विषयावर. नको बाबा. हो, अधिपतींचं किती प्रेम आहे आईसाहेबांवर, किती मनापासून प्रेम करतात ते. असं मला त्यांना सांगावंसं नाही वाटत. अक्षरा, त्याला सांग ना, लांब राहून सुद्धा प्रेम करता येतं ना. कोल्हापूर सोडून जायला सांगत नाहीये तुम्हाला. इथंच या आपल्या गावात कुठेतरी दुसरं घर घ्या. वाटल्यास तो रोज येऊन भेटून जाऊ दे तिला. अक्षरा, प्लीज समजाव त्याला. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे बाळा, की ही बाई तुम्हाला सुखानं नाही संसार करू देणार. ती लुडबुड करत राहणार, तुमच्या मध्ये मध्ये येत राहणार. बाबा, नको ना हा विषय आता, प्लीज. मी हा विषय आता काढायला नको होता, मला माहिती आहे. पण काय करू बाळा, मला फक्त तुमची काळजी आहे म्हणून बोलतोय. तुमची निघायची गडबड आहे आणि मी हे सगळं बोलत बसलोय. तू आवर तुझं, हं? आणि लवकर बाहेर पडा. ती बाई अजून घरात आहे, ती परत खोडा घालायचा प्रयत्न करेल. तिला काहीतरी नवीन विघ्न सुचायच्या आत तुम्ही घरातून जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय गोसावी, आज सकाळी सकाळी तुला काम सुचलं काय? इतके दिवस झोपा काढत होतात? नाही मालक, तशीच महत्वाची कामं होती. मी बोलायला सांगितलंय नाही ना? मला कळतंय हे सगळं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय ते. काय ग, फॅक्टरीचं सगळं काम तू बघतेस ना, सगळे निर्णय तू घेतेस. मग आत्ताच नेमकं का अधिपती वाचून आडायला लागले सगळं? अहो, का म्हणजे सगळं त्यांच्या नावावर आहे. सगळ्या कागदांवर त्यांच्या सह्या लागतात. मालक आहेत ते. मालक आहेत ना, मग त्याला ठरवू दे त्याने काय करायचं, कधी करायचं. आता त्याने बाहेर जायचं ठरवलंय ना, मग त्यात कोणी खोडा घालायचा नाही. काय रे गोसावी, 8 दिवसांनी केली तर चालणार नाहीत काम? एवढं अडलंय काम, बंद पडणार आहे फॅक्टरी. आता बोल ना. नाही मालक, तसं नाही. थांबा जरा, आम्ही बोलतो जे काय कामांचं आहे ते. ऐकलंस ना? मालक म्हणतायत मी बघतो कामाचं. झालं, मालक आहेत ना ते. आणि जी काही तुमची खूप अडलेली कामं आहेत त्यासाठी कुणाला फोन वगैरे करायचा आहे का? मी करतो, मला सांगा. नाही नाही मालक, त्याची काहीच गरज नाही.
असं कुठलं काम असतं फॅक्टरीत जे आज झालं नाही तर कधीच होणार नाही? हा, फॅक्टरी काही मी चालवली नाही का? असं कुठलंही काम नसतं जे आज झालं नाही तर नंतरही होणार नाही, हो ना? मालक ते महत्वाची आहेत ना कामं सगळी. आहे की काम महत्वाचं आहेच, मी नाही कुठे म्हणतोय, पण त्याच जोडीला वैयक्तिक आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे ना? कामं होत राहतील, काही अडणार नाहीये त्यांच्या वाचून. आणि जे अडणारी कामं आहेत ना ती नंतर करायची. हा गोसावी, आणि कोण जो असेल ना तुमचा टिक्कोजीराव ट्रान्सपोर्टवाला का सप्लायर, त्याला मला फोन करायला सांगा. त्याला म्हणावं मोठे मालक बोलते. मालक त्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, तर मग याचा अर्थ कामं होतील ना? होतील ना गोसावी? हो हो होतील ना. आपण करूया, म्हणजे मी करतो. छान. याच कामासाठी आला होतात ना? ते झालं? चहा पाणी घेतलं? मग का थांबलाय? थांबा जरा, बघून दे आम्हाला काय काय काम आहेत काय नाही, जरा सविस्तर बघून दे जरा नीट. नाही, काही गरज नाही. आहेत ना हे सगळे, आणि एवढी मोठी भुवनेश्वरी आहे इथं. आतापर्यंत तिनंच सांभाळलंय सगळं. लागलं तर ओंकार आहे, मी आहे मदतीला. नाही, कोणाच्या मदतीची तशी गरज नाही आम्हाला. आमच्या फॅक्टरीची काम आहेत ते आम्ही बघून घेतो. ओंकाशी वगैरे जे काय बोलायचं असेल ते आमचं आम्ही बोलून घेतो. गोसावी या तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.